Engineering Mathematics M3 SPPU Pune Mechanical Engineering. We are discussing about the PYQ question. आपण PYQ क्वेश्चन विषयी डिस्कस करत होतो युनिट नंबर 3 चे. तर युनिट नंबर 3 चा हा जो एक PYQ आपल्याला दिसतोय तो PYQ आपण पाहणार आहोत. आता इथे त्यानं काय विचारतो, हा 2023 ला PYQ आलेला आहे. 5 मार्क साठी हा PYQ विचारला. द रिग्रेशन इक्वेशन्स आर, त्याने रिग्रेशन इक्वेशन आपल्याला दिलेले आहे लाईनचे. 8x-10y plus 66 equal to 0 and 40x-18y equal to 214. The value of variance of x चा variance दिलेला आहे, that is 90, and he is asking find. तो विचारतोय फाइंड करा. नंबर 1 ला फाइंड करा म्हणतोय द मीन व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय, एक्स अँड वाय ची मीन व्हॅल्यू फाइंड करा. त्याच क्वेश्चन मध्ये पुन्हा विचारतोय फाइंड द कोरिलेशन कोएफिशियंट एक्स आणि वाय. म्हणजे एक्स आणि वाय मधलं आपल्याला कोरिलेशन कोएफिशियंट फाइंड करायचं आहे, म्हणजे आपल्याला आर ची व्हॅल्यू फाइंड करायची, जी की आपण आर ची व्हॅल्यू टेबल कशी फाइंड करतात हे पाहिली होती. आणि 3 नंबरला तो विचारतोय द स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय. वायचा आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन करायचं, म्हणजे वायचा आपल्याला व्हॅरियन्स काढून त्याचा स्क्वेअर रूट स्टँडर्ड डिव्हिएशन सिग्मा वाय करायचं आहे आपल्याला. स्टँडर्ड डिव्हिएशन आपल्याला व्हायचं करायचं. अशा 3 गोष्टी त्यांनी आपल्याला विचारल्या. चला तर या क्वेश्चनचं आपण सोल्युशन पाहूया. आता फर्स्ट आपल्याला सोल्युशन पाहायचं आहे, म्हणजे सोल्युशन मध्ये फर्स्ट पॉइंट आपल्याला पाहायचा आहे कोणता, तो फाइंड मीन. एक्स आणि वाय ची मीन काढा. आता इक्वेशन जे काही आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे रिग्रेशन लाईनचं इक्वेशन, ते लाईनचं इक्वेशन आपण लिहिले रिग्रेशन लाईनचे इक्वेशन. 8x-10y equal to -66. This is equation 1. 40x-18y equal to 214. Equation number 2. आता इक्वेशन नंबर 1 लिहिलं, इक्वेशन नंबर 2 लिहिलं, आणि काय लेट एक्स बार काय करू आपण, कन्सिडर करू एक्स बार. इट इज द मीन ऑफ एक्स अँड वाय बार इज द मीन ऑफ वाय. एक्स बार ही एक्स ची मीन आहे, वाय बार ही वाय ची मीन आहे. सिन्स बोथ इक्वेशन 1 and 2 द पासिंग थ्रू एक्स बार अँड वाय बार. तर काय करायचं, बोथ इक्वेशन पासिंग थ्रू एक्स बार आणि वाय बार, म्हणजे एक्स बार वाय बार ह्या पॉइंट मधून हे बोथ इक्वेशन जर पास होत असतील तर ते इक्वेशन, हे बोथ इक्वेशन 1 and 2 ह्या एक्स बार आणि वाय बार ह्या पॉइंटला सॅटिस्फाय करत असतील. म्हणजे डायरेक्टली मी काय करू शकतो, एक्स बार आणि वाय बार, एक्स बार ही एक्स ची मीन आहे, तर वाय बार ही वाय ची मीन आहे. तर मी डायरेक्टली हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये एक्स ला एक्स बारने रिप्लेस करू शकतो, वाय ला वाय बारने रिप्लेस करू शकतो. जर एक्स ला एक्स बारने रिप्लेस केल्यानंतर आणि वाय ला वाय बारने रिप्लेस केल्यानंतर माझ्याकडे नवीन इक्वेशन मिळतील. ते इक्वेशन मी खाली प्रकारे लिहिले. कशा प्रकारे लिहिले, but now new equation is become equal to 8x bar minus 10y bar equal to -66. सेकंड इक्वेशन म्हणतो 40x बार मायनस 18y बार इक्वल टू 214. हे एक न्यू इक्वेशन माझ्याकडे झाले. आता मला एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू फाइंड करायची. सॉल्विंग दिस इक्वेशन, आता काय केलं, कॅल्सी मध्ये जर ह्या इक्वेशनचे कोइफिशियंट टाकले आणि ह्या इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं कॅल्सीचा यूज करून, तर डायरेक्टली मला एक्स बारची किंमत येते 13 आणि वाय बारची किंमत येते 17. द फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला याने काय शोधायला सांगितलं होतं, की फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला त्याने शोधायला सांगितलं होतं फाइंड द फाइंड द मीन ऑफ एक्स बार अँड फाइंड द मीन ऑफ वाय बार. तर आपण एक्स बारची मीन काढली 13 आणि वाय बारची मीन काढली 17. म्हणजे एक क्वेश्चन 1 जस्ट, जो काही क्वेश्चन होता त्या क्वेश्चन मधला सब क्वेश्चन 1 खतम झाला. आता काय विचारतो आपल्याला, सेकंड सब क्वेश्चन विचारतोय. तर आपण सेकंड सब क्वेश्चन काय विचारतोय तो आपण पाहूया. व्हॉट इज अस्किंग. आता तो आपल्याला विचारतोय द कोरिलेशन कोइफिशियंट, द कोरिलेशन काढा म्हणतोय एक्स आणि वाय मधलं. एक्स आणि वायचं कोरिलेशन काढायचं असेल तर आपल्याला कोरिलेशन कोइफिशियंट काढायचं असेल तर कोरिलेशन कोइफिशियंट आपण काढूया. को आता सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला सब क्वेश्चन हा असा विचारला की त्यांनी कोरिलेशन कोइफिशियंट करा.
म्हणजे आर ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला जर आर ची व्हॅल्यू काढायची असेल तर फर्स्ट इक्वेशन मला आता ह्या रिग्रेशन लाईन आहेत. ह्या रिग्रेशन लाईन वरून मी रिग्रेशन कोइफिशियंट काढू शकतो. बी 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 एक्स वाय आणि बी वाय एक्सच्या व्हॅल्यू काढू शकतो. त्यांचं मल्टिप्लिकेशन घेऊन स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मला आर ची व्हॅल्यू मिळू शकते. आरचं आणि कोएफिशियंट ऑफ को रिलेशन मीन्स आर आणि रिग्रेशन कोएफिशियंट ऑफ रिग्रेशन या दोन्हीचं रिलेशन असतं. चला आता आपण बघूया आता कसं पेंट करायचं. तर एक्स इक्वेशन नंबर वन मी लिहिलं आहे. काय इक्वेशन नंबर वन? 8x - 10y + 66 इक्वल टू 0. आता हा 8x आणि हा 66 एका साईडला ठेवला. हा 10y ट्रान्सफर केला दुसऱ्या साईडला, तर मायनस असेल तर प्लस होईल, प्लस झाला. आणि हे इक्वेशन मी रिराईट अशा प्रकारे करू शकतो. हा 10 ला 10 मल्टिप्लाय मध्ये हा डिवाइड मध्ये जाईल. ह्याच इक्वेशनला मी अशा प्रकारे लिहू शकतो. y इज नथिंग बट इक्वल टू 8 डिवायडेड बाय 10 x + 66 डिवायडेड बाय 10. आता 10 न डिवाइड केल्यानंतर काय मिळेल? y इक्वल टू 0.8x + 6.6. ही झाली रिग्रेशन लाईन. ह्या जर लाईन कडे मी पाहिलं तर ही लाईन आहे रिग्रेशन लाईन y ऑन x. फर्स्ट आपल्याला y दिसतोय. ह्या लाईनला ही कोणती लाईन आहे? रिग्रेशन लाईन y ऑन x. y ऑन x म्हणजे ह्या लाईनचा जो x चा कोइफिशियंट दिसतोय तुम्हाला 0.8. 0.8 हा रिग्रेशन कोइफिशियंट असेल बी वाय एक्स. फर्स्ट वाय आहे म्हणून वाय, सेकंड एक्स आहे म्हणून एक्स. बी वाय एक्स इज रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ द लाईन वाय ऑन एक्स. म्हणजे बी वाय ची किंमत किती आली तुम्हाला? बी वाय एक्स ची किंमत आली 0.8, जो की एक्स चा कोइफिशियंट आहे. ओके, एक लाईन यूज करून आपण बी वाय ची व्हॅल्यू फाइंड केली, बी वाय एक्स ची व्हॅल्यू फाइंड केली, म्हणजे एक रिग्रेशन कोइफिशियंट आपल्याला भेटलं. आता आपण दुसरा रिग्रेशन कोइफिशियंट फाइंड करूया. तर सेकंड लाईनचं आपण युटिलायझेशन करून दुसरा कोइफिशियंट, कोरिलेशन कोइफिशियंट फाइंड करूया. आता बघा, हा दुसरा दुसरा कोइफिशियंट काय केलं मी या साईडला, काय केलं की 40x एक्स या साईडला ठेवला, हा वाय ट्रान्सफर केला दुसऱ्या साईडला. 214 + 18y असं इक्वेशन लिहिलं. आता हा एक्स चा कोइफिशियंट 40 आहे, म्हणजे 40 आहे. हा 40 ने डिवाइड केलं या इक्वेशनला. 40 ने डिवाइड केल्यानंतर इकडल्या साईडला मिळेल एक्स इज इक्वल टू 18y डिवायडेड बाय 40 प्लस 214 डिवायडेड बाय 40. 214 भागिले 40. ओके. आता काय केलं? डिवाइड केल्यानंतर एक्स इज इक्वल टू 0.45 वाय प्लस 5.35 ही मला लाईन भेटली. आता ही लाईन कोणती आहे? दिस इज अ रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय. पहिल्यांदा एक्स आहे म्हणजे एक्स ऑन वाय, सेकंड वाय आहे म्हणजे वाय. ही रिग्रेशन लाईन आहे एक्स ऑन वाय ची. ही रिग्रेशन लाईन आहे एक्स ऑन वाय ची. तर ह्या वायच्या बाजूला जो काही कोइफिशियंट तुम्हाला दिसतोय 0.45 दिसतोय ना, हा 0.45 कोणता कोइफिशियंट आहे? तर हा 0.45 रिग्रेशन कोइफिशियंट आहे. कोणता कोइफिशियंट आहे? रिग्रेशन कोइफिशियंट. कोणता रिग्रेशन कोइफिशियंट? दिस इज रिग्रेशन कोइफिशियंट ऑफ द लाईन एक्स ऑन वाय, म्हणजे बी एक्स वाय. 0.45 ची कोणता कोइफिशियंट? रिग्रेशन कोइफिशियंट. आणि तो कशाने डेनोट करतात, दाखवतात? बी एक्स वाय ने. म्हणजे बी एक्स वाय ची व्हॅल्यू किती आली? बी एक्स वाय ची व्हॅल्यू आली तुम्हाला 0.45. म्हणजे आता तुम्हाला बी एक्स वाय ची व्हॅल्यू भेटली, बी वाय एक्स ची व्हॅल्यू भेटली. आता काय करायचं तुम्हाला? कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन और कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स आणि वाय तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स आणि वाय तो दाखवतात आर न. आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स. बी एक्स वाय ची व्हॅल्यू लिहिली 0.45 इंटू 0.8. 0.45 आणि 0.8 ह्या दोघांची बी एक्स वाय आणि बी वाय एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्या. आता यांचं मल्टिप्लिकेशन करून कॅल्सी मधून यांची व्हॅल्यू काढली तर तुम्हाला याची व्हॅल्यू भेटेल आर इक्वल टू प्लस मायनस, याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला मिळेल प्लस मायनस 0.6. ओके, प्लस मायनस 0.6 मिळेल. तर प्लस मायनस 0.6 मिळेल. आता याची आर ची व्हॅल्यू प्लस आहे का आर ची व्हॅल्यू मायनस आहे हे आपल्याला फाइंड करायचंय. आता बी एक्स वाय ची पण व्हॅल्यू आणि बी वाय एक्स ची पण व्हॅल्यू, म्हणजे दोन्ही पण रिग्रेशन कोइफिशियंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत आपल्याकडे. दोन्ही पण रिग्रेशन कोइफिशियंटच्या व्हॅल्यू काय? पॉझिटिव्ह आहेत. त्याच्यामुळे आर ची व्हॅल्यू काय असेल? पॉझिटिव्ह असेल. दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंटच्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे आपल्याला आर ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल.
म्हणजेच कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन काय +0.6. आरची व्हॅल्यू काय 0 +0.6, की जे की आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं सेकंड सब क्वेश्चन. सेकंड सब क्वेश्चन फाइंड केलं. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय फाइंड करा, स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय फाइंड करा, हे आपल्याला विचारलंय थर्ड सब क्वेश्चन मध्ये. तर आता आपण थर्ड सब क्वेश्चन बघूया. त्यानं काय दिलंय इथं, व्हॅरियन्स ऑफ एक्स, एक्सचा व्हॅरियन्स दिलाय मला नाही, एक्सचा व्हॅरियन्स किती नाही, तो दाखवतात कसा, सिग्मा एक्स स्क्वेअर इक्वल टू 9, म्हणजे हा आहे व्हॅरियन्स ऑफ एक्स. व्हॅरियन्स ऑफ एक्स. आता काय व्हॅरियन्स ऑफ एक्स आहे, तर मला स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ एक्स मी फाइंड करू शकतो. व्हॉट इज स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ एक्स, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स. या व्हॅरियन्सचं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे सिग्मा एक्स हा असतो स्टँडर्ड डिव्हिएशन, सिग्मा एक्स स्टँडर्ड डिव्हिएशन. म्हणजे हा इथं जो दिसते माझा कर्सर आहे, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर तुम्हाला सिग्मा एक्स बनेल 3. सिग्मा एक्स किती मिळेल, 3 मिळेल. सिग्मा एक्स 3 मला मिळाला, तर माझ्याकडे एक फॉर्म्युला असतो. माझ्याकडे काय फॉर्म्युला असतो, तर स्टँडर्ड डिव्हिएशन एक्स, स्टँडर्ड डिव्हिएशन वाय, स्टँडर्ड डिव्हिएशन एक्स, स्टँडर्ड डिव्हिएशन वाय, को रिलेशन कोइफिशियंट आणि रिग्रेशन कोइफिशियंट यांचं रिलेशन असतं. हा फॉर्म्युला आहे माझ्याकडे, हा फॉर्म्युला यूज करून आपण व्हॅल्यू काढू शकतो स्टँडर्ड डिव्हिएशन वायची. म्हणजे बघा, रिग्रेशन कोइफिशियंट वाय ऑन एक्स, रिग्रेशन कोएफिशिएंट y on x is equal to r into sigma y divided by sigma x, means standard deviation of y divided by standard deviation of x. ओके. आता या रिग्रेशन कोएफिशियंटची वाय एक्स ची व्हॅल्यू जी आपण फाइंड केलेली आहे वरी, बी वाय एक्स ची व्हॅल्यू इथे दिली 0.8, आर ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. हा रिग्रेशन कोइफिशियंट, हा काय कोरिलेशन कोइफिशियंट म्हणतात आरला. आर ची व्हॅल्यू इथे लिहिली 0.6. स्टँडर्ड डिव्हिएशन वाय आपल्याला फाइंड करायचं आहे, की जो की माहित नाही आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय. आपल्याला स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ एक्स माहित आहे, तिथे लिहिली एक्स ची व्हॅल्यू 3. ओके, एक्स ची व्हॅल्यू तिथे एक्सच्या जागी एक्स ची व्हॅल्यू 3 लिहिली. आता बघा, हा 3 न काय करा, या 6 ला डिवाइड करा, 0.2 मिळेल. इथे किती मिळेल, 0.2. हा 0.3 कडे डिवाइड मध्ये जाईल, म्हणजे 0.8 डिवायडेड बाय 0.2 ही व्हॅल्यू असेल स्टँडर्ड डिव्हिएशन वायची. ही व्हॅल्यू असेल स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वायची. म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय इज नथिंग बट इक्वल टू 4 येईल. हा तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय 4 येईल, जो की आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं. अशा प्रकारे हा क्वेश्चन इथे कम्प्लीट होतो. हा क्वेश्चन इथे कम्प्लीट होतो. अशा प्रकारे युनिव्हर्सिटीने 5 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकता 5 मार्कासाठी युनिव्हर्सिटीने प्रश्न विचारला, आणि हा प्रश्न खूप सोपा आहे. हा, खूप सोपा प्रश्न आहे युनिव्हर्सिटीने. नेक्स्ट टाइम पण युनिव्हर्सिटी असा क्वेश्चन विचारू शकते, फक्त व्हॅल्यू चेंज करू शकते. पाहू शकता तुम्ही 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपण इथे थांबूया. ओके.